नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. तर आज मी गेलेलो आहे श्री देवी भगवती मंदिर धामापूर काळशे. तर ह्या मंदिराचा विशेष म्हणजे ह्या मंदिर असा कौलारू आणि प्राचीन, आणि आपण करीत इलो कौलारू तसेच प्राचीन मंदिरांची सिरीज. आणि आज मी दाखवते तुमका ह्या श्रीदेवी भगवती मंदिर. ह्या मंदिर असा ह्या तलावाच्या शेजारी असा, आणि ही श्रीदेवी भगवती जी धामापूर गावची रक्षण करती. तसाच ह्या मंदिर प्राचीन असा, आणि ह्या मंदिराचे जर तुम्ही बांधकाम बघितलं तर तुमका अगदी अगदी पुरातन काळात घेऊन जाता. तर ह्या मंदिरात तुम्ही कधी भेट दिलास काय? तर भेट दिला असाच तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तर ह्या मंदिराच्या बाजूचा तलाव असा, तर तलाव असा 16व्या शतकातील, आणि ह्या मानवनिर्मित तलाव असा. तर ह्या तलावाची सुद्धा एक वेगळीच ख्याती असा, आणि ह्या तलाव अगदी निसर्गरम्य धामापूरच्या पर्यटन स्थळ म्हणून फेमस असा. तर ह्या जगात सुद्धा ह्याचा आज नाव घेतला जाता. तर ह्या मंदिराचा विशेष म्हणजे ह्या मंदिरात भगवती देवीची एक पाषाणी मूर्ती असा, आणि श्रीदेवी भगवतीचो उत्सव नवरात्री तसे कोजागिरी पौर्णिमेक श्रीदेवी भगवतीचो उत्सव होता. आणि ह्याची तरंगा आणि ह्या देवीची ख्याती तर अगदी मुंबईपासून ते पुण्यापासून पुऱ्या कोकण प्रांतात पसरलेले असा. तर ह्या मंदिरात कोकणात येणारा माणूस नक्कीच भेट देता. तर ह्या मंदिरात भेट देण्याचं कारण असा की ह्या मंदिराच्या बाजूक असलेला एक डोळ्यात न मावणारा मोठा तलाव. तर या ठिकाणी असा जंगल सफारी सुद्धा, आणि ह्या जंगल सफारीसाठी निरीक्षणासाठी एक 40 फुटी उंच मनोर सुद्धा केलेलो असा. तर महाराष्ट्रात एकूण 7 प्रकारचे किंगफिशर पक्षी आढळतात. त्यातले 6 प्रकारचे किंगफिशर पक्षी ह्या धामापूर तलावाच्या परिसरात आढळतात. एक चतुर चाचण्या पक्षी आढळतात. मलबारी कर्ण, मासेमारी घुबड असे पक्षी पण ह्या तलावाच्या आणि ह्या जंगलाच्या ठिकाणी तुमका नक्की पाहाक मिळतात. तर धामापूर तलावाचा वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालेलो असा. आणि ह्या कोकणातल्या मंदिरात तुम्ही भेट द्यावा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. कसं वाटलो व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि अशीच कोकणातली मंदिरं आणि कोकणातल्या मंदिरांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटू अशाच एका नवीन रीलमध्ये.